जय भीम, जय शिवराया. भावांनो बहिणींनो, आता मी काय काम करते, सरकी लावली बघा ही एवढी त्या मिशनीनं. आता काय करायचंय, आता ह्या काशा याचायली बघा. आता ह्या काशा याचायच्या. रान निर्मळ करायचं होतं. शर्ट नाही घालू वाटायलं. शर्ट घातलं ना लय गरमायले. या आबाळाची गरमी लय गरमायले शर्ट नाही घातलं की. त्याच्यामुळं मी शर्टच घातलं नाही. लयच गरमायले सगळं आबाळाचं ऊन, गरमी आबाळाची. कंबर दुखायली, जरा बसती, कंबर गळाली. अगं माय, अरे राम. इथं बसते नदीच्या कडीला. लगेच टाकू टाकू दिलं म्हणजे गर्दा राहत नाही. याचायचं लगेच टाकून द्यायचं. त्या माणसाला गाय दिलेली मी इथं बांधली बघा नदीमध्ये. ठेव का ही दिसली का तुम्हाला गाय? राणी, ए राणी, इकडं बघ. खा गवत, गवत खा. गवत खायली या. ते गेले तर गावाला. मग मी म्हणलं मी आजच्या दिवस सांभाळते म्हणलं, तुम्ही जा म्हणलं. ती बांधली बघा नदीमध्ये. तेव्हा का ती दिसायली थोडी थोडी. दिसली का तुम्हाला गाय ही? बघायली आता माझ्याकडं. आता बघायली माझ्याकडं. लय खायला आहे तिला, नुसतं गवत आहे हिरवगार. तेव्हा ती दिसली का, दिसली का गाय माझी राणी? खा खा राणा, खा. किती चांगलं वाटायलंय. एकच पाऊस पडलाय, एकच दिवस, तर किती हिरवं दिसायलंय बघा ना. आणि पाटाचं पण पाणी येतं या. सगळं हिरवं दिसायले. हे ऊस येतं, पुन्हा हेरान. सरकी लावण्याकरता शेतकरी थांबले होते. आता सरकी लावली बघा आम्ही आज. ह्या रानात सरकी लावली. सरकी लावायची झाली बी आमची. ह्या मिशनीनं लईच सरकी लावायची पटकनच होती या. आता त्या काशा याचायलात बघा आम्ही मधल्या तिघी जणीत आम्ही. त्या नग म्हणत्या थेडीमध्ये यायचं, कशाला काढायचं बळच. शर्ट घातल्यावर लईच गरमायले भलतच. त्याच्यामुळे आज शर्टच नग म्हणलं घालायचं. पाणी प्या, पाणी प्या, ठेपा करा. बघा माझी राणी.
नदीच्या कडीला किती छान वाटायले बघा ना. काय माझा जीव एकलाच व फक्त माय आहे मला. मला अवघड वाटतं या माईच्या महागारी फक्त तुम्ही आहेत. माझ्यावर लक्ष ठेवा. हसून राहते मी तशीच, काम करते 4 बायात. करमत नाही विचार आल्यास. एकटी सीतासारखी कथा माझी. बळच लावून घेऊन राहते लोकायला कोणाला. बसते आता. कंबर दुखायली सकाळपासून. तेवढी सरकी लावली या काशा याचायला आता आम्ही या. मग त्या बेटाड्या तशाच चिटकत येतात खाली. गाय जगती. गायला काय इथं बांधलं या. काम करीत करीत म्हणलं गाय बी सांभाळणं होती या. त्यांना दिली गाय, पण त्यानं बांधून गेले गवत टाकून. मी पाणी पाजलं, इकडं आणली या, तिथं बांधली आता. खायली गवत आता. दिसत नाही का? दिसना ना. काम करावं लागतंय, सगळं माईचं करावं लागतंय. तिचं करून मग रानात यावं लागतंय. मग रानात येऊन मग काम करायचं. 4 बायासोबत काय वाटत नाही. एकली असले की विचार येतं या. मला वाटतंय माझ्यासारखं जगात कोणाचंच वाटलं नाही. मी काय पाप केलं असेल. मी सगळ्याची, ढोरा जनावराची, लहान लेकरायची, म्हाताऱ्या माणसाची, सगळ्याची माया येते मला. आणि मला वाटतं ह्यांचं सगळं कष्ट करावं म्या. ह्यांना उपाशी मरू देऊ नाही. पण काय म्या केलं असं हो? काय मला तर वाटतं पहिल्या जण मी पाप केलेलं असेल मी काहीतरी. ही फेड आली मला. लेकरू नाही, नवरा नाही, घर नाही, काही नाही. भावाच्या जाग्यात राहते या. भाऊ बोलत नाही, मुकाट्या बोलतोय भाऊजाईच्या. असा समोर बोलत नाही. लय बेकार आहे हो. काय करावं काय. पण गाव लय चांगलं आहे मला. मला कुणी गैरसमज करीत नाही, कुणी भांडत नाही, कुणी बोलत नाही, काही नाही. कसलंच नाही. सणाला सण सोडून लोक खात नाहीत मला. लय चांगली आहेत माणसं. मी करू वाटलं करते, नाही तर मग तशीच बसते. चटणी भाकर आपली खायची. उलास येत नाही हो. काय सांगावा, काय कराय उलास येत नाही. बाया लय चांगल्या आहेत गावातल्या. गडी माणसं चांगली आहेत. मी बी लेकरू कुणाचं असं रस्त्याला दिसलं की घरी घेऊन येते या. त्यांना आंघोळ घालते या, काजळ घालते, पावडर लावते, चांगले कपडे घालून मग मी घरी नेऊन देते त्यांचं लेकरू. मग ते लेकरू समजिते रडायल्यालं. माझ्या घरी आणून 2-3 तास ठेवते मी, मला काम नसलं की. आणि मग त्यांना मोकळं करते काम कराय त्यांचं घरचं लेकरू इकडं आणून. तर मग तुम्ही पण माझे लेकरच आहेत ना. या तुम्ही पण मला भेटायला या. काय खायचं तर सांगा, मी करते. माझी काय गरिबीसारखी चटणी भाकर असन ते तुम्ही सांगा, मला आवडती, मी करते. आणि आपण सगळेजण जेवूत. मला लय आवडत आहे सगळ्या जणांमध्ये जेवण. पण काय देवानं एकलीला पाळलं या. जीव वाटत नाही. 4 बायात 4 माणसात जीव वाटतंय. पण पर्याय नाही आता. जेवल्याशिवाय एकलीला काय करू. त्याच्यामुळं म्हणलं या तुम्ही माझ्या लेकरायनो, बाळायनो, पुरीनो, या मला भेटायला. तुम्हाला काय आवडतं आहे मला सांगा खायला. हे तुम्हाला खायला काय आवडतं आहे सांगा, मी करते. बाळायनो मग आपण सगळेजण बसून जेवत.
या ग माय माझ्या सोन्यानं पिल्यानं, लवकर या बरं मला भेटायला. हं, या लवकर या. मला सबस्क्राईब करा ना, सबस्क्राईब, फॉलो, लाईक. फेसबुक आहे माझं, यूट्यूब आहे, इंस्टा आहे. कमेंट करा, शेअर करा. हां, मला फॉलो नाहीत जास्त, कमेंट नाहीत टाकीत, मला तुम्ही करीत नाहीत. मला जसं बोला येतं तसं बोलते बरं का. माझी जे जे खरी खरी ओरिजिनल परिस्थिती का, त्या परिस्थितीचेच मी व्हिडिओ बनविते. आणि तसंच माझी राहणीमान अशीच आहे. कोण्या गावाला जाऊ द्या हीच साडी अंगावर, कामाला जाऊ द्या हीच साडी अंगावर. जी रोज साडी अंगावर येईन का, तीच गावाला गेल्यावर आणि तीच रानामध्ये बी. आपल्याला नाही तर नवे नवे कपडे तर काय करावा. जे आहे तेच हे रोज लिहायचं, ह्याच्यावरच जायचं कुण्या गावाला. आणि बघा तुम्ही एसटीत बसल्यावर बी साडी कोणची माझ्या अंगावर, रानातली साडी आहे. काही लोक ज्यांना पैसे, ज्यांना कपडे लते बकळ बकळ आहेत, ते लोक काय करतात, माझ्या माता बहिणी गावाला चाललं की दुसरी साडी घालतात. आता मी कुणाच्या जीवावर घालू दुसरी साडी, मला नाही ना. जे आहे आपलं हेच घालून मी जाते गावाला. बाजारला जाताना हेच, असंच हेच राहणं. विचारलं तर इसरीत, नाही तर नाही इसरीत, असंच जाते. चला मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूत आपण. बाय.